शिवसैनिक व इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आज आम्ही धुळे शहराचे आदरणीय आयुक्त साहेब यांना निवेदन द्यायला आलो होतो की आमचा विषय असा होता की देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी असे आदेश पारित केले होते आणि 50% आम्हाला आरक्षण दिलेलं आहे। त्या 50%मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महिला या सक्षम झाल्या पाहिजे, परंतु असं निर्देशनास आलेलं आहे की त्यांचे भाऊ, पती आणि बाप महिलांचे कामं करत असतो। आम्ही कोणत्याही व्यक्तीला, मनुष्याला आम्ही विरोध नाही करत आहे। तो आमचा बाप, भाऊ आणि पती जो असेल तो महिलांचा आणि कुटुंबाचा पाठीचा कणा आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो। परंतु महाराष्ट्र शासनाने जे आदेश दिलेले आहे की महिला सक्षम व्हायला पाहिजे, परंतु यांनी महिलांना असक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना भावल्या बनवून ते जर बसवत असतील आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असं कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की महिलांचे अधिकार कोणी हिरवत असेल तर त्यांना कायदेशीर त्यांचे पद ते संबंधित व्यक्तींमुळे गमवावे लागणार आहे। परंतु आम्हाला असं पुढे आढळल्यास आम्ही त्या व्यक्तींना, संबंधित व्यक्तींना, सर्व महिला प्रचंड मोठ्या प्रमाणात येऊन साडी चोळीचा आहेर देणार आहे। आज दुर्भाग्य बघा की धुळे शहराचे लाडके आयुक्तांकडे निवेदन द्यायला आम्ही सर्व महिला आलो होतो। उन्हाचा तडाखा सर्वांना माहिती आहे, 40च्या जवळपास पोहोचलेला आहे, परंतु दुर्भाग्य असं की त्यांचं कॅबिन खाली असताना आम्ही विनवण्या केल्या आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला 2 मिनिटं देण्यात यावे, परंतु त्यांनी नकार दिला। त्यांचं असं म्हणणं आहे की आमची मीटिंग आहे, परंतु कायद्यात अशी कोणतीच तरतूद नाही आहे की तुम्ही महिलांना तळकाडून ठेवणार आणि आम्हाला त्यांनी आमचं निवेदन नाही स्वीकारलं तर आम्ही सर्व महिलांनी तो निवेदन आता आयुक्त साहेबांच्या कॅबिनला दिलेला आहे, दरवाजाला चिपकवून दिलेला आहे आणि याची सर्व जबाबदारी संबंधित आयुक्त साहेबांची राहणार आहे। दुसरं असं, या शहरामध्ये लोक येतात 4-4 तास तरंगळ पद्धतीने बसलेले असतात त्रासामध्ये। दुसरा असा, हा गेट कशासाठी तयार करण्यात आलेला आम्हाला माहिती नाही। इथं या गेटला त्यांनी लॉक लावलेला आहे। ज्या पद्धतीने धुळे शहरामध्ये कॅफेचे कॅबिन बनलेले त्या पद्धतीने कॅफे पद्धतीनेच यांनी केलेलं आहे। इथं काय वेगळ्या पद्धतीने काही आवक जावक होणार असेल की जे शहरात मोठे व्यवहार असे जे लोकांच्या विरोधांमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे ते काही होत असतील की खालून काही बॉक्स येत असतील म्हणून त्यांना इतकी तडजोड करावी लागले। मंत्रालयापेक्षा जास्त खतरनाक पद्धतीने त्यांनी तिथे इथे या जाळी, इथे कोणते वाघ येत आहे मला तेच कळत नाहीये। तर आमची विनंती आहे की महिलांना यापुढे त्यांनी सहकार्य करावे। धन्यवाद। बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीनं आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो, परंतु सन्माननीय आयुक्त साहेबांनी असून सुद्धा आम्हाला वेळ दिला नाही। हे संविधानात्मकरित्या अतिशय चुकीचं आणि गैरवर्तन देखील म्हणता येईल, कारण की आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला देण्यात आलेला नाही आणि असंच जर हे महापालिकेत चालू असेल तर आम्ही या घटनेचा धिक्कार आणि निषेध करतो।